रॅप्चर विषयी कधी ऐकलंय का? ऐकलंही असेल पण खूपदा इग्नोर केलं असेल. ऐकलं असेल पण इग्नोर केलं असेल, कोणी लक्ष देत नाही, खूप साईडला टाकतो तो विषय. पण प्रियांनो, खूप महत्त्वाचा विषय आपल्या जीवनामध्ये आज रॅप्चरचा आहे. तर आपण आपल्या आजूबाजूला बघा, देवाच्या सर्व भविष्यवाणी आपण पूर्ण होत चाललेल्या आहेत. जसे की येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी 500 वर्षपूर्व आधी यशा संदेशाने भविष्यवाणी केली होती की तारणारा जन्माला येणार आहे, आणि ती भविष्यवाणी प्रियांनो पूर्ण झाली आहे. तारणारा या जगामध्ये खरोखर जन्माला आलेला होता. तसेच बायबलमध्ये अनेक भविष्यवाणी आहेत आणि ते आता पूर्ण देखील होत आहे, आणि त्याच्यामध्ये रॅप्चरचा उल्लेख आहे. तुम्ही रॅप्चर विषयी ऐकला असेल. रॅप्चर म्हणजे काय तर लोकांतरण. त्याच्यामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला घेण्यासाठी येणार आहे. तर मंडळीतला प्रत्येक जण रॅप्चर मध्ये जाईल का? असं नाही, प्रत्येक जण रॅप्चर मध्ये जाऊ शकत नाही, कारण की रॅप्चर मध्ये सर्व फक्त विश्वासणारे जातील. जे प्रभूच्या नावावर विश्वास ठेवतात, देव त्यांना उचलून घेणार आहे. तर प्रियांनो, प्रभूच्या येण्याची खूप चिन्ह आता पूर्ण होत आहे. तुम्ही बघता, भूकंप होत आहे, जागोजागी माऱ्या होत आहे, पृथ्वी थंडवली आहे, राष्ट्रांवर राष्ट्र उठले आहे. असे अनेक आज चिन्ह आपण बघत आहोत. हे सर्व देवाच्या येण्याचे चिन्ह आहेत. तर काय तुम्ही तयार आहात रॅप्चर मध्ये जाण्यासाठी? स्वतःला विचारा, आज आपली तयारी झाली आहे का? आज आपल्याला आपली आत्मिक तयारी करून घ्यायची आहे. चला तर आपण बायबल मधून एक शास्त्र भाग वाचूया. 2 पेत्र याचा 3 अध्याय आणि 10 वचन. बाळक साहेब थांबा. जरी सोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल, त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल. हॅलो. सृष्टीतले सर्व होऊन किती काय टाकायचं? आणि पृथ्वी दोन. व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील. तुम्ही वाळूचे टेन्शन नका घेऊ. वाळू एक नंबर आहे आणि आपलं काम पण एक नंबर आहे. चर्च, आणि प्लीज लक्ष द्या. चर्च, वाळू जाती. मी खूप महत्त्वाची गोष्ट सांगत आहे, तिकडे लक्ष देऊ नका, कारण की आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाची आणि गोष्ट आपल्या आहे. आरोच्या बाटल्या वगैरे देवाने त्या मला आपल्याला दिलेला ते ना रोज आहे चर्च. ते ना आतमध्ये ठेवा. चर्च, आपल्या प्लीज इकडे रेड लक्ष पाच द्या. हा. हे जीवनासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि मला फोन नका करू, मी चर्च मध्ये. चर्च, माझ्याकडे लक्ष द्या, मी खूप महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. रॅप्चर लवकरच होणार आहे प्रियांनो, आणि आपल्याला रॅप्चर मध्ये जायचंय, कारण की रॅप्चर नंतर महासंकट काळ आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सापडायचं नाहीये. बघा, चोर येतो चोरी करण्यासाठी. आपल्याला कळतं का चोर यायच्या अगोदर चोर येणार आहे म्हणून? अचानक येतो ना चोर. तसंच देवाचं आगमन देखील अचानक होणार आहे. तर मंडळी, तुम्ही तयार आहात का? तुमची आध्यात्मिक तयारी झाली आहे का? स्वतःला विचारा आज आणि तयारी करा. प्रियांनो, प्रभू येशू यांची सर्व भविष्यवाणी आता पूर्ण होत आहे. रॅप्चर कधी होऊ शकते सांगता येत नाही, कारण त्याच्यामुळे पवित्र जीवन जगा, जगे गोष्टी सोडून द्या, देवाकडे वळा, कारण की हा कृपेचा काळ आहे. हा काळ गेल्यानंतर आपल्याला परत चान्स नाही प्रियांनो. तर चला, आज आपण पश्चाताप करूया, आपलं जीवन आपण देवाला समर्पित करूया. सर्वजण जागेवर उभे राहतील, आपण आज आपलं जीवन प्रभूला देऊया. डोळे बंद करतील सर्वजण. सर्वजण आपली पापे देवाकडे कबूल करा, पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. प्रत्येकाने प्रार्थना करायची आहे. डोळे बंद करा सर्वजण. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हे प्रभू परमेश्वरा, माझ्या कष्टाद्वारे तू आमच्याशी बोलला राजा, त्याबद्दल धन्यवाद देते येशू राजा. बाप्पा, हे वचन आमच्यासाठी आज तू दिलं, त्याबद्दल थँक्यू जीसस. बाप्पा, माझ्या मंडळीला बाप्पा, जेव्हा तू राजवैभवाने येशील, माझ्या मंडळीतला प्रत्येक जण तुझ्या सोबत तू घेऊन चल पिता परमेश्वरा. प्रत्येकाचे पापे तुझ्या पत्रात घे बाबा. प्रत्येकाने पश्चाताप करावा, आपलं जीवन तुला द्यावं, म्हणून तू त्यांना सहाय्याने मदत कर बाप्पा. त्यांची तयारी करून घे माझ्या राजा. आणि बाप्पा, जेव्हा तू येशील, आमच्या प्रत्येकाची तू आठवण कर. आम्हाला तू सोडू नको माझ्या राजा, कारण की पुढे खूप त्रास आहे माझ्या राजा. आम्हाला तुझ्या सोबत यायचंय राजा. दया कृपा कर बाप्पा. येशूच्या नावात मागते म्हणून तुझे पित्या. आमेन. प्रेज लॉर्ड सिस्टर. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. वचन समजलं का? आजचं वचन कळलं का ब्रदर? ऍक्च्युअली काय असं रॅप असं येशू येतो, लोक घेऊन जातो, आम्ही काही येडे बिडे काय? येशू येणार.
चला प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. चला. प्रेज लॉर्ड चर्च. मागच्या संडेला तुम्हाला रॅप्चर विषयी मी सांगितलं होतं. कदाचित तुम्हाला कळलं असेल किंवा कळलं नसेलही. कोणी अशा मदत केलं असेल किंवा केलंही नसेल तर मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो की रॅप्चर एक खोटं गोष्ट नाही, खरं होणार आहे प्रियांनो. आणि रॅप्चरमध्ये देवाची मंडळी उचलली जाणार आहे. तर त्याच्यामध्ये फक्त विश्वासाने उचलले जाते. तर आपण आपल्या विश्वासामध्ये खरोखर वाढ केली पाहिजे. कारण की येशू ख्रिस्तावर जे विश्वास ठेवतात ते सर्व रॅप्चरमध्ये उचलले जाणार आहे. आणि जे खाली राहतील प्रियांनो त्यांचे खूप भयंकर हाल होणार आहे, जो मी ऐकू देखील शकत नाही प्रियांनो. कारण की त्याच्यानंतर महासंकट काळ येणार आहे. तो महासंकट काळ सुमारे 7 वर्षाचा असेल. आणि त्या 7 वर्षाच्या काळामध्ये अतिशय भयानक पीडा आणि अतिशय भयानक संकट या लोकांवरती येणार आहे. पण हे संकट कोणावर येतील? जे लोक रॅप्चरमध्ये असतील त्यांच्यावर नाही, जे लोक खाली राहतील त्यांच्यावर असतील. तुम्हाला राहायचंय का खाली? त्यासाठी प्रियांनो तुम्हाला विश्वासामध्ये वाढावं लागेल. हो पालक साहेब थांबा. तुम्हाला आहे ना 20,000 रुपये वर्गणी मागलेली आहे. मला आहे ना काम आलेलं आहे अर्जंट, मी चाललो. चर्च ऐका, खूप महत्वाची गोष्ट सांगते. तुम्ही आज पण लक्ष देत नाहीये. कदाचित तुम्हाला पस्तावा येऊ नये भविष्यामध्ये. आणि देवाने मला दिलेलं ओझं आहे, मला तुम्हाला सांगू द्या की खरंच देवाचा आगमन ए, सोड होणार. मला वचनच समजा सोड, बोर झालंय. प्रियांनो महासंकट काळामध्ये आपल्याला सापडायचं नाहीये, कारण की खूप त्रास आहे. आपण विचार पण करू शकत नाही इतका भयंकर त्रास आहे. तर तेव्हा कृपेचा काळ देखील संपलेला असेल. आपण पश्चाताप केला तरी देव आपला पश्चाताप ऐकणार नाही, कारण की आता कृपेचा काळ आहे. तर आता कृपेचा काळ आहे, तोपर्यंत देवाला शोधा. देवाचा शोध घ्या प्रियांनो, त्याच्या जवळ जा, पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. एकदा कृपेचा काळ निघून गेला तर पुन्हा कोणाला चान्स भेटणार नाही. प्लीज माझ्या 2 शब्दांकडे लक्ष द्या आणि पश्चाताप करा. आपलं जीवन देवाला द्या. आमेन. खरंच कर आपण पंचायत स्वर्गाचं राज्य आजचं वचन कळलं ना? सगळं व्यवस्थित समजून सांगितलं. आपण आपलं जीवन बदललं पाहिजे. आपण आता पश्चाताप करू. Praise the Lord, sister. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. झालं. काय ब्रदर तुम्ही चालू वचनामध्ये उठून बाहेर आले? काय करणार सिस्टर, मला वचनच समजत नाही. मागचे 2 रविवार झाले, वचनच कळत नाही. तर काय कसं काय माणसं उचलले जाणार? असं होऊ शकतं का? का तुम्ही बायबल नाही वाचत का? बायबल वाचतो ना, थोडं वाच. मग तुम्हाला काय नाही कळलं? एवढं नाही कळत, बायबल वाचून एवढं नाही कळत. पण आता कोणी असं सांगितलं नाही आम्हाला की मंडळी उचलली जाणार आहे, ईश्वर विश्वास ठेवणारे उचलले जाणार आहे. आम्हाला असं कोणी सांगितलं नाही, पहिल्यांदाच ऐकलं मी. पण ब्रदर तुम्हाला हे कळलं पाहिजे. मी सांगू तुम्हाला? बरं सांगा. हे बघा ब्रदर, बायबल मधली कुठलीच गोष्ट खोटी नाही. प्रत्येक गोष्ट सत्य आहे. बरं. जसं आता पास्टरने आपल्या वचनामध्ये सांगितलं की येशूच्या जन्माची देखील भविष्यवाणी होती, ती पूर्ण झाली. येशूच्या पुनरुत्थानाची देखील भविष्यवाणी पूर्ण झाली. अशा अनेक भविष्यवाण्या बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत. आणि या रॅप्चर बद्दल सुद्धा बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत. ते जे बाळक सांगत होते तेच का? हो, तेच ते. बायबल रॅप्चर म्हणजे लोकांतर. अच्छा आणि याविषयी बायबलमध्ये लिहिलेलं आहे आणि हे देखील पूर्ण होणार आहे. अच्छा. जसं की आता तुम्ही बघताय जगामध्ये की कोरोना आला, डेंग्यू आला, अशा मोठ्या मोठ्या महामाऱ्या आल्या. जसं तुम्ही बघताय राज्यावर राज्य उठताय, भूकंप येतात, अनेक ठिकाणी मऱ्या येत आहेत. म्हणजे हे झालेल्या गोष्टी बायबलमध्ये आहेत. हो, हे सर्व बायबलमध्ये आहे. तुम्ही वाचत नाही म्हणून तुम्हाला नाही माहित. आणि ह्या सर्व गोष्टी येशू येण्याचे
असं आहे का? हो. बर बर, पाहू ना, पाहू ना. तुम्ही सिरियस घ्या थोडं, कारण की हा. येशू येणार आहे आपल्याला न्यायला. नाही सिस्टर, मी सिरियस आहे. इथून पुढं. आणि जे लोक विश्वास ठेवतात तेच जाणार आहे रॅप्चर मध्ये. ब्रदर, तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवा. येशू येणार आहे. बर. या सर्व गोष्टी आता पूर्ण होत आल्या आहेत. अजून वेळ गेलेली नाहीये. तुम्ही पश्चाताप करू शकता. आणि तुम्ही जर देवावरती विश्वास ठेवला, प्रार्थना करत राहिले, तर तुम्ही देखील आमच्या बरोबर रॅप्चर मध्ये असाल. येऊ की, येऊ की. ब्रदर, तुम्हाला कळो किंवा नाही कळो रॅप्चर म्हणजे काय, बायबल कळो किंवा नाही कळो, पण हे माझं काम आहे तुम्हाला सांगणं की येशू येणार आहे. तुम्ही तयार असा. म्हणजे विश्वास ठेवला तरच रॅप्चर होईल बुवा, असं. हो, तुम्हाला कळो किंवा नाही कळो, पण तुम्ही विश्वास ठेवा की येशू आहे आणि तो येणार. तुम्ही प्रार्थना करत राहा, विश्वास ठेवत राहा. ते विश्वास म्हणजे आता कस काय लोक उचलले जातील हो सिस्टर, तुम्ही सांगा. नाही होऊ शकत असं, मला तर नाही वाटत अचानक लोक उचलले जातील. अरे अहो, हे खरं आहे. जसं बायबल मध्ये हनोक आणि एलिया जसे ते उचलले गेले, त्यांचं देखील रॅप्चर झालं. हा का? अशा प्रकारे आपण येशू आपल्याला न्यायला येणार आहे आणि आपण हे उचलले जाणार आहोत. बर, चालेल. ठीक आहे, मग तुम्ही विश्वास ठेवा. हो, आणि निघू झालं? बरं, ठीक आहे, मीच जाते. हो, चालेल. धन्यवाद. असं कसं काय होईल, माणसं उचलले जातील? म्हणजे लोक वर्षाबाहेरची तयारी करतात, पुढच्या वर्षी काय करायचं, पुढच्या वर्षी काय करायचं. माझी मम्मी पापड वाळत घालती पुढच्या वर्षी खाण्यासाठी. असं कसं काय रॅप्चर होईल? काय पण बोलतात लोक. ठीक आहे ना, ज्याचा त्याचा विश्वास आहे. लय लेट झालं आता, तो झोपलं पाहिजे. झोप पण येत नाही. पाचशे असे बोललेच कस काय लोक उचलले जातील? असं कस काय लोक उचलले जातील? झोपतो एकदाच. कोण आहे रे? कोण हॉर्न वाजवतोय गाडीचा? बंद कर दे. काय वाजतंय? काय वाजतंय? कोण आहे तिकडं? कोण आहे तिकडं? मी झोपून घेतो अंगावर घेऊन. सकाळ झाली. अरे बातम्या पाहूया सकाळीच्याच. रिमोट तो सेल बंद करा. नमस्कार, सकाळी 10च्या बातम्यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. मी IBCF न्यूज मधून प्रतीक्षा पंडित. आजची सर्वात महत्त्वाची, अख्ख्या जगात एकच खबर खुलली आहे. आज रात्री जगातील 30 विश्वासणारे लोक अचानक गायब झाल्याचे समोर येत आहे. कुठे विमानाचे पायलट गायब झालेले, विमानाचे अपघात होत आहे. कुठे रेल्वे रुळावरून खाली आल्याने असंख्य लोक मृत्युमुखी पडल्याची बातमी येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आकाश विविध चिन्ह वनकरणांचा रात्री आवाज झाल्याने आवाज झाल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत कधी न घडलेल्या गोष्टी आपल्याला दिसून आल्या आहेत. तुम्हाला काय वाटते? हे खरंच बायबलनुसार घडत आहे? जगात कधी झाली नाही अशी मोठी घटना झाली आहे. हे लोक गेले तरी कुठे असतील आणि यापुढे जगाचं काय होणार, हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर पडला आहे. असेच ताजेच आणि झटपट घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा कॅमेरामॅन अनिकेत पंडितसह मी प्रतीक्षा पंडित, IBCF न्यूज. लोक उचलले गेले, रॅप्चर झालं म्हणजे ते खरं सगळं होतं का? मी तर खालीच आहे. पास्टर, पास्टर फोन उचला. पास्टर फोन उचला.
प्रीतीताई प्रीतीताई फोन उचल. प्रीतीताई वृषाली सिस्टर स्वप्नील कोणीच फोन उचलत नाही. चर्च कुठे? चर्च. पास्टर 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 मी खालीच राहिलो. तुम्ही सगळे वर गेले का? मग मी खालीच का राहिलो? पास्टर मी खालीच राहिलो. मी विश्वास ठेवला पाहिजे होता. माझा विश्वास कमी पडला का? येशू मला क्षमा कर. जर मी विश्वास कमी ठेवला असेल मला रेचल सिस्टरचं ऐकायला पाहिजे होतं. शेवटच्या घटकेस तिने मला सांगितलं होतं की विश्वास ठेव, पण मी विश्वास नाही ठेवला. मी खालीच राहिलो. मी खालीच राहिलो.